सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा उत्तम असून फिरण्याचे तुम्हाला योग आहेत. घरामध्ये तुम्ही जास्त वेळ देणार आहात. जे काही काम तुम्ही करणार आहात त्यामध्ये घरातील प्रत्येक सदस्य तुम्हाला मदत करेल. विद्यार्थ्यांना बौद्धिक आणि मानसिक ताणतणावातून आराम मिळेल. व्यवसायामध्ये प्रगतीचे लक्षणं असून जे काही बदल तुम्ही कराल ते तुम्हाला सकारात्मक सिद्ध होताना पाहायला मिळतील. जर आज तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राला पैसे उधार देण्याचा विचार करत असाल तर बिलकुल देऊ नका, कारण ते पैसे तुम्हाला पुन्हा परत मिळणार नाहीत. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीचा स्वामी हा शुक्र द्वितीय स्थानात आहे. तसेच चंद्राचं सिंह राशीमध्ये संक्रमण सुरू आहे. तेव्हा आजचा दिवस मस्त रिलॅक्स असणार आहे. कामाच्या ठिकाणी शांतता आणि समाधान असून प्रोजेक्ट देखील तुमचे वेळेत पूर्ण होतील. फार दिवसांपासून तुम्ही ज्या गोष्टीची किंवा बातमीची वाट पाहत होतात ती मिळाल्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीचा स्वामी हा बुध द्वादश स्थानामध्ये तर चंद्र सिंह राशीत आहे. समस्येमधून तुमची नक्कीच सुटका होईल. जे काही काम तुम्ही हाती घ्याल त्यात तुम्हाला यश मिळेल. मात्र अचानक तुमचा खर्च वाढू शकतो, त्यावरती तुम्हाला नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. मालमत्ता किंवा मौल्यवान वस्तूंच्या खरेदी विक्रीचा व्यवहार करताना कायदेशीर गोष्टी आणि दस्तऐवज तुम्ही तपासून पहा. निरर्थक कामांमध्ये तुम्ही वेळ वाया घालवू नका. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस उत्तम असून द्वादश व्यय स्थानामध्ये मिथुन राशीतील गुरु तर द्वितीय स्थानातील चंद्र एकत्र आलेत. त्यामुळे तुम्हाला यश, प्रतिष्ठा आणि प्रगती मिळेल. विरोधक तुमचं काही वाकडं करू शकणार नाहीत. तुमच्या घरामध्ये वातावरण सकारात्मक असेल. संध्याकाळी काही गाठीभेटी होतील, त्यामुळे तुमच्या ज्ञानात भर पडणार असून तुम्ही रिलॅक्स मूडमध्ये असणार आहात. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीचा स्वामी सूर्य हा वृषभ दशम स्थानात तर अष्टम चंद्र पंचम स्थानात आहे. तेव्हा मान सन्मान, संसारामध्ये सुख आणि भाग्यवृद्धीचे तुम्हाला योग आहेत. नवीन गोष्टींच्या शोधामध्ये तुम्ही रुची घेणार असून काही नवीन तुम्हाला करावंसं वाटेल. नातेवाईक किंवा मित्रांसोबत तुमच्या गाठी भेटी होतील. घरामध्ये मंगल कार्याच्या नियोजनाबद्दल चर्चा होईल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आज खर्चामध्ये वाढ होणार आहे. व्यवसायातील योजना मात्र तुमच्या यशस्वी होतील. तुमची ग्रहस्थिती उत्तम असून कामामध्ये चांगले यश मिळेल. काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला फार मेहनत घ्यावी लागेल. धार्मिक कार्यावरती खर्च केल्यामुळे तसेच तुमच्या सक्रिय सहभागामुळे मान सन्मानामध्ये वाढ होईल. विरोधक तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत. तेव्हा बिनधास्त राहा. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीच्या लोकांसाठी दिवस ठीक राहील. वेळेनुसार तुम्ही कामाचं नियोजन करा. ताणतणाव कमी करण्यासाठी सकारात्मक विचार अगदी महत्त्वाचा आहे. करिअरमध्ये तुम्हाला प्रगतीचे योग असून तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. व्यवसायामध्ये जर तुम्ही फोकस कराल परंतु उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी अवस्था राहील. ही परिस्थिती हळूहळू सुधारणार आहे. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी दिवस ठीक आहे. ऑफिस आणि घर दोन्ही जबाबदाऱ्या तुम्ही चांगल्या प्रकारे पार पाडणार आहात. जे काही काम तुम्ही हाती घ्याल तर ते व्यवस्थित पूर्ण करणार आहात. नोकरीमध्ये तुम्हाला प्रगती असून व्यवसायामध्ये वाढीसाठी सल्ला महत्त्वाचा आहे. एखादा मोठा खर्च तुमचा होण्याची शक्यता आहे, तेव्हा आधी थोडंसं आर्थिक नियोजन तुम्ही करून ठेवा. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस हा ठीक असून धनलाभाचा तुम्हाला योग आहे. तुमची अपूर्ण कामं मार्गी लागतील, त्यामुळे तुम्ही रिलॅक्स फील कराल. घरगुती वस्तूंची खरेदी तुम्ही करणार आहात, परंतु बजेटकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ऑफिसमध्ये तुमच्या सूचनांचं स्वागत केलं जाईल. सगळेजण तुम्हाला मदत करतील, त्यामुळे तुम्ही कामं वेळेमध्ये पूर्ण कराल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस लाभदायक असून काही गुंतवणूक करण्याचा तुम्ही विचार करत आहात. कामामध्ये तुम्हाला नशिबाची चांगली साथ लाभेल. व्यवसायामध्ये तज्ज्ञांचा सल्ला तुम्हाला लाभदायक ठरेल आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यातील समस्या कमी होतील. कोणी तुमच्याकडे उधार पैसे मागितले तर देऊ नका, कारण तुम्हाला ते पैसे पुन्हा परत मिळणार नाहीत. त्यामुळे तुमचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होऊ शकतं. तुमच्या घरामध्ये वातावरण हे सुख समाधानाचं असून तुमचा मान सन्मान वाढेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीचा स्वामी हा शनी उदयाला आलाय. सिंह राशीतील सप्तम स्थानात चंद्र आहे, तेव्हा मुलांकडनं तुम्हाला खुश खबर मिळेल. प्रवासाचा तुम्हाला योग आहे, परंतु काही कारणानं प्रवास पुढे ढकलला जाईल. धनप्राप्तीचे तुम्हाला योग असून आर्थिक स्थिती तुमची मजबूत असेल. तुम्हाला मदत मिळेल, त्यामुळे समस्या तुमच्या पटपट मार्गी लागतील. तुमच्या कामाचा वेग आणि नम्रपणा यामुळे कामामध्ये तुम्हाला प्रगतीचे योग आहेत. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून घरामध्ये तुम्हाला जास्त वेळ देता येणार नाही. जी काही कामं तुम्ही हाती घ्याल त्यातल्या प्रत्येक कामात तुम्हाला घरातील सदस्य मदत करतील. आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला शांतता आणि समाधान असून तुमची कामं देखील वेळेमध्ये पूर्ण होतील. खूप दिवसांपासून तुम्ही ज्या आनंदाच्या गोष्टीची किंवा बातमीची वाट पाहत होतात ती बातमी तुम्हाला आज मिळेल आणि त्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.